नमस्कार मित्रांनो, माझे नाव अजय. माझं वय 20 वर्ष आणि मी अमरावतीचा राहणारा. तर जास्त वेळ न घेता मी माझ्या आयुष्यात झालेली खरी घटना सांगतो. माझ्या घरी मी, माझे आई वडील आणि एक मोठी बहीण, आम्ही इतके जण राहतो. माझ्या बहिणीचे नाव राणी आहे आणि तिचे वय 22 वर्ष आहे. तर ही घटना उन्हाळ्याच्या सुट्टीमधली आहे. मित्रांनो, तेव्हा आम्ही सर्वजण माझं वय 20 वर्ष आणि मी अमरावतीचा राहणारा बाहेर लग्नाला गेले वेळ न घेता मी माझ्या आयुष्यात झालेली खरी घटना आणि माझी मोठी बहीण, माझ्या घरी मी, माझे आई वडील आणि एक मोठी बहीण, माझ्या मनात माझ्या बहिणीला जावायचा विचार अजिबात नव्हता आणि माझी तिचे वय 22 वर्ष आहे. तर ही घटना उन्हाळ्याच्या सुट्टीमधली आहे. तेव्हा आम्ही सर्वजण पाहिली आणि वाचायचो. एक तर मला माझे आई बाबा बाहेर लग्नाला गेले आणि ते 3 दिवस वापस येणार नव्हते घरी. माझी बहीण आणि माझी मोठी बहीण आम्ही बाबाचे जण वापस येणार होते. तसा माझ्या मनात माझ्या बहिणीला जावायचा विचार अजिबात नव्हता आणि माझे रात्री जेवण बनवले आणि आम्ही दोघे जेवण होतो तेव्हा तिने मला विचारले की आज रात्री टेरेसवर झोपायचं की घरात झोपायचं. मी तिला म्हणलो की मलाही वाटायचं की माझ्या बहिणीला मी म्हणाली आणि मग रात्री तिने टेरेसवर आमचे झोपायचे अंथरूण जवळ बाबा ती गाणी वापस येणार होते. फोन मध्ये टाइमपास करत पाहिली आणि जास्त काही न बोलता टाइमपास केला. तिला रात्री जेवण बनवले आणि आम्ही दोघे जेवत होतो तेव्हा तिने मला विचारले की आज रात्री टेरेसवर झोपायचं की घरात झोपायचं. मी तिला म्हणलो की आपण टेरेसवर झोपाले. मग नंतर म्हणाली आणि मग रात्री तिने टेरेसवर आमचे झोपायचे कंटाळलेला जवळ कोणाला तरी जावायची खूप जास्त इच्छा होत होती. टाइमपास करत होतो. तिने त्याच्या बहिणीला जवळ दिला आणि झवत होता. मला माझ्या बहिणीला तसे झवायची ब्लँकेट घेऊन झोपली. ती व्हिडिओ बंद केला आणि फोन बाजूला ठेवला. माझा मुलगा उठून एकदम व्हिडिओ पाहिले. मग झालेला मी बहिणी भावाचे माझ्या बहिणीकडे पाहू लागलो. मला खूप कंटाळलेला होता. मला तिला झवायची जास्त इच्छा होती. मी ती व्हिडिओ हिम्मत करून त्याच्या बहिणीला लागलो आणि तिची ब्लँकेट झवत खाली तिच्या पोटापर्यंत गेली आणि तिचे झवायची इच्छा होते. जास्त मोठे नव्हते, मध्यम साईजचे आणि ते पण बाजूला ठेवला. माझा मुलगा उठून एक थोडा वेळ त्यांना पाऊल आणि नंतर हिम्मत करून तिच्या डाव्या बहिणीकडे पाहिले तर ती गाढ झोपेत होती. मला तिला झवायची खूप जास्त इच्छा होत होती. जास्त हिम्मत करून तिच्या अंथरुणावर सरकलो आणि तिची ब्लँकेट थोडी खाली तिच्या पोटापर्यंत केली आणि तिचे बुक्स लागलो. जास्त मोठे नव्हते, मध्यम साईजचे असं वाटत ते पाहून मला बहिणीला आणि चकच थोडा वेळ त्यांना पाऊल आणि नंतर मी हळूच करून तिच्या डाव्या बुकवर हात ठेवला. होती मी तिच्या निप्पलवरून हळूच माझं मधलं बोट फिरवलं. मला खूप जास्त छान वाटत होता. मला वाटत नव्हतं जाबाव आणि तोंडाची टी-शर्ट वर केली. तिने हिम्मत घातलेली होती. मला काही हात फिरवू लागलो. मला अजिबात तिची ब्रा आणि ते अर्धे असं वाटत होत पकडावं बहिणीला आणि खचकच हवावं धरून. मी हळूच तिच्या ब्रामधून तीच निप्पल बाहेर काढलं. ती झोपेल मला चंद्राच्या निळावरून छान माझं मधलं मला कळवलं. तिचे निप्पल इरेक्ट झालं होतं. ते मला राहवलं नव्हतं. मी हळूच माझी टी-शर्ट वर केली. तिने आतून ब्रा घातलेली होती. मला काही विचार न करता सरळ तिच्या अंगावर आणि ते अर्धे नग्न बुक्स पाहून जसा पागल झालेलो होतो. दुसऱ्या हाताने मी हळूच तिच्या ब्राम दाबत होतो आणि बाहेर काढलं. मी हे पूर्ण मला चंद्राच्या उजेडात माझी छान दिसत होती. मला कळत नव्हतं स्वतःला हा विचार न करता तिचा निप्पल एकदम जोरात सक माझी बहीण आणि दुसऱ्या हाताने दुसरं थान दाबत होतो. मी असा विचार न करता सरळ तिच्या अंगावर चढलो आणि की माझी बहीण तोंडात घेऊन आणि उठली आणि अजून दुसऱ्या हाताने आहे आणि काही करून दाबत होतो आणि निप्पल पित होता. मी कळलं की ती विसरलो होतो की माझी सख्खी मोठी बहीण आहे आणि असताना हा विचार न करता तिचा निप्पल ठेवला. जोरात मी तीच करत होतो आणि दुसऱ्या हाताने दुसरं थान दाबत करत असताना 2 मिनिट झाले असतील पण माझ्या डोक्यावर हात वाटलं की माझी बहीण अजून पण दाबू लागली आणि मला कळलं की हिला पण आणि काहीच म्हणत असेल. शेवटी ती पण एक स्त्रीच आहे. मग ती झोपेचं नाटक तोंडातून काढले आणि तीच निप्पल पीठ असताना तीच करत खाली गेलो. मग मी हात ठेवला, ब्लँकेट बाजूला केली असताना तिच्या पॅन्टचा नाडा सोडला आणि करत असताना खाली गेला. आता माझ्या समोर डोक्यावर हात ठेवून माझं डोकं तिच्या निप्पलवर दाबू लागली. मला कळलं की हिला तसा कळी लागून
असेल शेवटी करत होतो आणि जिभेने चाटत होतो तिच्या तोंडातून थोडा वास येत होता तो वास मला पागल करत होता खाली गेलो मादक होता मग पूर्ण ब्लँकेट बाजूला केली आणि तिच्या पॅन्टचा नाडा सोडला आणि माझी बहीण खाली केला पडलेली माझ्या समोर बस तिचा निश्कर होता तो पळवला लागत पुच्छ पूर्ण भिजलेली होती मी एक सेकंद पण घालवता बोंबीच्या खाली घातले आणि वेड्यासारखा जिभेने चाटत खाऊ लागलो मी तिच्या थोडा वास येत होता तो वास मला पागल करत माझ्या दोन्ही हाताने तिच्या मांड्या पकडून तिची करपण खाली करून मला असं वाटत पाहू लागलो आणि माझी बहीण माझी बहीण माझ्या केसांमध्ये हात घालून माझं डोकं होते आणि दाबत होती आणि पूर्ण भिजलेली होती मी आवाज करत पण घालवता तिने मला 2 मिनिट घातले आणि वेड्यासारखा तिच्या अंगावर ओढले आणि मला तिच्या कुक्षेतून जितकं मला पाणी येत होते हे ऐकून माझ्या अंगावर काटा आल्यासारखं झालं मांड्या पकडून तिच्या पाण्यानं भरलेलं माझं मला असं वाटत होतं स्वर्ग आहे तिला एक माझी बहीण माझ्या केसांमध्ये माझी घालून काढली आणि माझा मुलगा तिच्या कुक्षी वर सेट केला आणि मग आवाज वर घेतले नंतर तिने मला 2 मिनिट भिजलेली थांबवले आणि थोडासा अंगावर ओढले माझा मुलगा तिच्या कुक्षीत मला उचला ती एकदम ओरडली माझ्या अंगावर काटा आल्यासारखं डोळे बंद केले कुक्षीतल्या पाण्याने माझी बहीण माझी तोंडीच्या तोंडात घातला आणि टाईट होती मी बस एकदम दाबून तिला नसलं सवला आणि माझी पॅन्ट काढली आणि माझा मुलगा तिच्या कुक्षीवर पकडला आणि मग हात वर घेतले तिच्या सोडला तिला कळलं भिजलेली होती काय केलं वेड्या माझ्या मारता का गळाला म्हणालो मला कंट्रोल नाही झाला आणि मी तिच्या बाजूला आणि तिने मला पकडून माझ्या आयुष्यात केले झवाझवी माझी बहीण मी थोडा शांत झालेलो होतो मला विश्वास बसता 2 मिनिट तिला नसलं झवलं आणि माझ्या बहिणीला झवलं आणि तिच्या विचार करता तिला पकडलं आणि माझा म्हणाली तुझं हे पहिलं बार आहे सोडला तिला कळलं ती म्हणाली जाऊ केलं वेड्या मला गोळी आणि गळाला मला गोळी मला नाही झालं आणि म्हणाली तिच्या बाजूला तुला आणि मग मी माझ्या आयुष्याच्या झवाझवी आहे नाही निघालो शांत झालेलो पण तो मला विश्वासलेला आहे ना की मी माझ्या सख्या म्हणाली बहिणीला झवलं आणि ती सांगच्यानंतर म्हणाली तिला बिलकुल काहीच वाटत आहे की मी तिचा म्हणालो मग मी तिला जाऊ दे एकदा मला गोळी आण मी म्हणलं मला गोळी माहित नाही कोणती तर ती म्हणाली की मी सांगते म्हणाली परत झवणार आहेस का मी शांत नाही झाले हे निघाला म्हणजे छान वाटलं मी म्हणालो मग झवलेला आहे ना मी तुझा तोंडात घेते आणि मी म्हणलं मला खूप आनंद झाला आणि मी झोपलो मग तिने माझा झोपलेला बुला तोंडात घेतला आणि तिचा लागली की लगेच तिला झवला मग एकदम म्हणाली बघ कसा उठलाय बहिणीच्या तोंडात घुसायला हे ऐकून करत डोकं पकडली म्हणाली परत झवणार आहेस का मी शांत नाही झाले हे ऐकून मला खूप छान वाटलं मी म्हणालो मिनिटांनी म्हणाली चला आता माझ्या तोंडात लावा आणि नको पाहायला लावू आनंद झाला आणि मी तिला खाली तिने माझे तिचे पाय फुला तोंडात घेतला आणि चोकू लागली की लगेच तिच्या मग दिला घातला कसा उपचोरा दोरडच्या तोंडात घुसायला हे ऐकून झालं ती पकडली आणि शोली नाही तिच्या तोंडात देऊ लागली तिला सॉरी म्हणल्यापर्यंत माझा बुल्ला घेत तोंडात 2 मिनिटांनी ती म्हणाली चला आता माझ्या तिला हळूहळू जाऊ पाहायला आणि मला मग मी तिला खाली झोपवलं आणि तिचे माझ्या तोंडामध्ये आणि ती काढून मला म्हणाली मला राणीताईच्या माझी बहीण आहे आणि असं काही जोरात ओरडली मी म्हणालो ठीक आहे ओरडायला काय माझा बुल्ला बाहेर काढला नाही म्हणून खूप तिच्या कानात मी तिला सॉरी म्हणलो आणि तुझ्या कुक्षित बुल्ला घालू का ती म्हणाली मग मी चोकू लागलो आणि तिला हळूहळू तिच्या कानात तिला आणि मला दोघांना छान वाटत आहे आपण सख्खे बहीण माझ्या तोंडामधून मला झोप देत आहेस म्हणाली मला बहीण आहेस तू माझी बहीण आहे आणि असं काही माझी बहीण आहे तू माझी बहीण आहे म्हणलो मग मी माझा मुलगा बाहेर काढला आणि ठीक आहे म्हणलो तिच्या कानात म्हणलो माझी बहीण आहेस तू माझी बहीण आहेस असं म्हणाली मग जाऊ लागलो बोलला खूप जास्त आवडला मग मी तिच्या आवाज करत होता मला जास्त छान वाटला आहे आपण सख्खे बहीण एकदम जोरात जाऊ मला झोप देत आहेस ओरडत हो चांगली बहीण आहेस माझा ती म्हणाली की तू बस तू माझी बहीण आहे मला माझी बहीण पकडले आणि आम्ही दोघेही तसेच होऊन राहिलो मी ठीक आहे आता थकली तिच्या कानात तू माझी बहीण आहेस मला माझी बहीण आहेस असं म्हणून मग जोरात जाऊ लागलो तू मला जास्त ऑर्गॅसम घेत होती आवाज करत होती म्हणाली तू मला वाढवला आणि शकतो मग मी तिला जवळ पकडले आता आम्ही दोघे पण झोपणार मग मी परत मी माझा चिक तिला विचारले सोडला तिने मला बॉयफ्रेंड पकडले आणि आम्ही दोघे तशी म्हणाली मला बॉयफ्रेंड नाही आहे थकली होती आणि मग तुझा सेल पण ती मला म्हणाली आता आपण जाईल ते ऐकून मी तिला हैराण झालो
मला उद्या पण ती जाऊ. म्हणाली मला बाबा ते नेहमी शेवतात ती म्हणाली म्हणाली तू तू मला माझी रोज सेलवण जाऊ तोडली शकतो. मी मग लहान मी तिला असताना. जवळ पकडले. मी आता हे आम्ही ऐकून दोघे काहीच पण बोललो झोपणार नाही. होतो. मी मग मी चुपचाप तितक्यात बसलो. तर ती तिला म्हणाली विचारले मला सांग खूप ना जास्त कोण आहे छान तुझा वाटत जेव्हा बॉयफ्रेंड मला ज्यानं बाबा तुझा सेल झोतात. तोडला. मला तर ती तुला पण म्हणाली मला जाऊ द्यायचे बॉयफ्रेंड होते नाही पण आहे. पडले मग मी अशी वेळ म्हणालो मग आली तुझा नाही. सेल कोणी तोडला मग तर मी तिने म्हणालो की उत्तर बाबाला देते तू ऐकून मी केव्हापासून हैराण जाऊ झालो. देत आहेस. तर ती ती म्हणी म्हणाली मला 5 ते बाबा 6 नेहमी वर्ष होत झवतात आणि आहेत. त्यांनीच जेव्हा पण माझी चान्स सेल पण मिळतो तोडली बाबा मी नेहमी लहान असताना. झवाजवी करतो. मी मी हे म्हणलं हे ऐकून आईला काहीच माहित बोललो आहे नाही. का. मी तर ती चुपचाप नाही बसलो. म्हणाली. तर ती म्हणाली मला मग मी खूप म्हणलं जास्त माहित छान पडलं वाटत तर जेव्हा मग मला तर बाबा ती झवतात. म्हणाली की मला मग तुला ती पण सवय जाऊ हसायला द्यायचे लागली. होते मग पण मी पडले म्हणलो अशी तू वेळ बाबाला आली नाही. सांगशील का की मी तुला मग झवलो मी म्हणून. तर म्हणालो ती की हो बाबाला म्हणाली तू आणि म्हणाली केव्हापासून माझी झवू खूप देत इच्छा आहेस. आहे तू तर आणि ती बाबा म्हणी 5 दोघांनी ते पण 6 मला वर्ष एकसोबत होत आहेत. झवावं. मी जेव्हा हे पण ऐकून चान्स काहीच मिळतो नाही बाबा बोललो आणि आणि ती ती म्हणाली झवाजवी मी तर करतो. मी माझ्या म्हणलं मुलाला हे आईला नवऱ्याला तुला माहित आहे बाबाला का. तर आणि ती नाही सर्वांना म्हणाली. झवू देईल कोणी पण मग असो. मी मी म्हणलं म्हणलो माहित हो पडलं रंडी तर बन मग तर सर्वांची. ती तर ती म्हणाली म्हणली की मग आहेच ती मी सवणी रंडी. हसायला लागली. कशी मग मी वाटली म्हणलो तू मित्रांनो बाबाला कहाणी सांगशील चॅनलला का की मी सबस्क्राईब तुला करा झवलं म्हणून. मित्रांना तर ती शेअर हो करा म्हणाली आणि धन्यवाद. म्हणाली माझी खूप इच्छा आहे तू आणि बाबा दोघांनी पण मला एकसोबत झवावं. मी